आहेत. मला सांगा तुम्हाला कोणाची सत्ता हवी आहे? बीजेपी, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, कोणाची सत्ता हवी? बीजेपी. बीजेपीची कशासाठी सत्ता हवी आहे? त्यांचे कामं वगैरे चांगले असतात. मला सांग, तुझ्या मम्मीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? नाही. लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत. देवाभाऊंचं काम उत्कृष्ट आहे का? काय वाटतं तुला? हो, म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं काम कसं वाटतं तुला? हा, चांगलं चांगलं वाटतं. म्हणून कात्रजमध्ये कोणाची सत्ता हवी आहे? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. म्हणजे निश्चितच या ठिकाणी बीजेपी आहे असं वाटतंय. तर आपण बघतोय मगाचपासून या ठिकाणी जी काही लोक आहेत, जी काही जनता आहे ती बीजेपीच्या पाठीशी. आपण या दादांना विचारूया, दादा तुम्हाला कोणाची सत्ता हवी आहे? बीजेपी. बीजेपी. बापरे, मिसेसला तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मिळतात. 100%. 100%. म्हणून मिळवण्याच्या पाठीशी तुम्ही जाणार? तसं काय नाही, कार्य चालू आहे म्हणून जरा वाटतं, जरा कार्य बघतो आम्ही, जरा त्याच्या विषयाने बोलणं चाललेलं आहे, बाकी काय नाही. निश्चितच. दादा